नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल। संभाजी ब्रिगेडच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन। पवित्र रमजान निमित्त राष्ट्रीय उपवास जपण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील सावंतवाडी येथील संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा संपर्क कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र रमजान निमित्तानं होणारी इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे। देशात हिंदू मुस्लिम या दोन समाजात ते निर्माण करून तरुणांची माती भडकावून त्यांना दंगली करण्यासाठी प्रवृत्त केलं जाण्याचा प्रयत्न होतोय। मात्र आपण आपल्या घरातील तरुणांना यापासून दूर ठेवलं पाहिजे, शिक्षणावर भर दिला पाहिजे असे मनोगत संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी यावेळी उपस्थितांना केले। संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। शहरी भागात मोठ्या प्रमाणात रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते। ग्रामीण भागातही हिंदू मुस्लिम एकोप्यासाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करणे गरजेचे होते, त्यामुळे हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमान, दारफळ, अकोले काठी, कोंडी या परिसरातील बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, महिला शहराध्यक्ष मोनाली धुमाळ, संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, मौलाना बुगन इनामदार, शहाजहान इनामदार, रफिक इनामदार, सुजात खा पठाण, चांद इनामदार, जिलानी मुलानी, शाहिद मुलानी, तनिज मुकाजी, अझहर मुलानी, सलीम शेख, नासिर इनामदार, सुनीता घंटे, राजनंदिनी धुमाळ, जयश्री जाधव, रमेश भंडारे, रमेश चव्हाण, गोवर्धन गुंड, वैभव धुमाळ, दिलीप निंबाळकर, शेखर कंटेकर, सतीश वावरे, अभिषेक जहागीरदार, सिद्धाराम सवळे, अमोल सावंत, विकास सावंत आदी उपस्थित होते। जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले यांच्यातर्फे मी मनापासून धन्यवाद करतो की तुम्ही आज इफ्तार पार्टीला बहुसंख्येने आलात। आमचे सर्व मार्गदर्शक एवढं बोललेच की काय बोलण्यासारखं राहिलेलं नाही, पण एकच सांगतो, कुराण असू, गीता असू, बायबल असू, सगळ्यात लास्टला एकच सांगितलं, देव माणसात बघा आणि देवान तुमच्यापाशी आहे। त्यामुळं आज आपलं आंब्याचं सीझन चालू झालाय। मॅडमनी सांगितलं, श्याम भैयांनी सांगितलं, एक नासका आंबा सगळ्या आंब्यात असेल तर आपण बाजूला काढतो, तसं नासक्या विचाराचा कोण आपल्यात असेल तर त्याला बाजूला सारा आणि एकतेने राहावा। संभाजी ब्रिगेड प्रवीणदादांच्या नेतृत्वाखाली शिव फुले शाहू आंबेडकर विचाराने सर्व समाजाला एकत्र घेऊन आंदोलन करते, सर्वांना एकत्र आणण्याचं काम करते। कुठलीही अडचण असू द्या, संभाजीराजे इथं तुमच्यापाशी आहेत। आम्ही पण शहरात नाही, पश्चिम महाराष्ट्रात नाही, स्वतः प्रवीण दादा पण गरज पडली तर तुमच्या सहकार्यासाठी दादांचं असं ठरलंय की तुम्ही राजकारण सोडा, आपल्या पोरांना उद्योगधंद्यात आणा। तुम्हाला सांगायची गरज नाही, आत्ता सांगितलं की आम्ही पण लहानपणापासून बघतो, पोरगा जरा मोठं झालं काम करेना ते तुम्ही लगेच म्हणता चल काम को लग जा। हे तुमच्या मुस्लिम समाजाची म्हणजे आमच्या मुस्लिम समाजाची एक खासियत आहे की पोराला लगेच कामधंदा हाताला द्यायचं आणि त्याला कामाला लावायचं। आम्ही पण ते गुण थोडे थोडे घ्यायला लागलोय, आमच्या पण पोरांना आतापासूनच कामाला लावायचं चाललंय। आणि एवढं फक्त भाषण संपवताना एकच सांगतो, क्रांतीवीरचा नाना पाटेकरचा डायलॉग आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे, ये तेरा खून ये मेरा खून सब लाल आहे। त्यामुळं कोण मुस्लिम कोण हिंदू हे माहीत नाही। जसे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, तसे माझे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारतरत्न आहे। पहिली महिला स्वातंत्र्य सेनानी अली अब्दाली आबादी बानो, एक स्त्री जशी तुमच्याच जिजाऊ आहे तशा आमच्या जिजाऊंच्या शिवरायांना शिक्षण मिळाले, तसेच रमाईने बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिलेली आहे। त्यामुळं आपण आपले विचार आपले कसे ठेवायचे, खिशात आमचे प्रवीणदादा म्हणतात की खिशात गांधीजी पाहिजेत आणि डोक्यात शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार पाहिजेत।
बाकी आपल्याला काय लागणार नाही. त्यामुळं सर्वांनी असंच एकत्र राहावे हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. कोरामणीचा म्हणून दावण मलिक म्हणून आहे, हे आपलं वडाळ्याला शाजीर हा दर्गा. प्रत्येक जागी दर्गा जाऊ दे तिथे हिंदू जातो. का जातो की त्यात दोष नाही, आपल्याला एकमेकाचं प्रेम आहे म्हणून जातो. पण ती दोष घालणारा फक्त एक राजकारण, ती कुठल्याही पक्षात असे ना, भलं आपल्याही पक्षात एखाद्या वाटते की ह्या पक्षानं हिंदूचं ह्या पक्षानं बोलले, पण त्यात बी तुमच्यात बी एखादं असणारच आहे. त्या व्यक्तीच ऐकायचं ना. राजकारणचा माणूस म्हणजे समाजाचा घातकारण. ते भलं काँग्रेसचा असू द्या ना भाजपचा असू द्या ना कुठल्याही पक्षाचा. पक्षाला माणूस जी राजकारण करतो ती स्वतःच्या स्वार्थासाठी करतो, पण समाजाचा फायदा घेऊन करतो. म्हणून समाज ऐकायचा असलं तर त्या राजकारणाचं म्हणलं की त्या समाजाच्या माणसाला ऐकायचं. एखाद्या मौलाना गरीब असू द्या फटका असू द्या, पण त्या व्यक्तीचं ऐकायचं आपण, त्या माणसाजवळ झुकायचं. कारण का की ती राजकारणवाला भारी बोलतो आज आपल्या समाजाला अन्याय व्हाले म्हणणार. का म्हणतो अन्याय व्हाले? अन्याय होत नसते, तुझा फायदा करत असते. त्याला तिथे कुठंतरी शेत घ्यायचं असते, कुणाला बांधलं असते, त्याला नमस्कार केलेला नसते, कोण बोललेलं नसते. आणि आपल्याला बी तसं जायवं का? मला का बोलवणार? अरे बापरे, मी समोरने एखादं गाडी चाललं, एखादा माणूस चालला, अरे बाबा मला हे माणूस बोलला नाही, संभाजी ब्रिगेडचा माणूस आहे. पण त्याला काय माहित नसते आपण काय, आपण का बरं एकत्र आलो की आपलं एकमेकाचं काय तर निवड जुनं ही एकमेकाचे विचार चांगला आहे. हे आमचे संभाजीराजे जिल्हाध्यक्ष आहे. संभाजी ब्रिगेड म्हणजे हा नावात दम आहे, पण लोकांना वाटते की मुस्लिमचा विरोध आहे. पण ज्या माणसाने जवळ संभाजी ब्रिगेडच्या येईल त्या माणसाला माहित असते की मुस्लिम आणि संभाजी ब्रिगेडचा माणूस एकत्र काय आहे. आपण म्हणतो ही राजकारणासाठी हे ती म्हणून, पण एकमेकाने धर्माला एकमेकाच्या विरोध नाही. स्वतःच्या धर्माचा अभिमान पाहिजे प्रत्येकाला बरं का, पण दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवायचा अधिकार नाही आपल्याला. तुम्ही सुद्धा एखादा आलं राजकारणाचा मी माझा भाऊ आहे, पण आपले धर्म कधी सोडायचा नाही, आम्ही आमचा धर्म सोडणार नाही, पण मिळून एका जागी राहणार ही दुनियाला दाखवत असते. स्वतःचा धर्म आहे आणि दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवणारा माणूस म्हणजे आपला नाव, ती समाजाचा नाही म्हणायचं. तुम्हाला जर येतं आता आमच्याजवळ येते ह्यानं असं केलं तर तसं केलं, त्या माणसाला आम्ही ओळखायचो तुझं काय तर घाटा झाली बाबा, तिथं तुला तिथं चहा दिला ना बाबा म्हणणार, तुला चहा पाजला नाही म्हणून तो आम्हाला सांगायला आलाय. पण तिथं त्याच्याजवळ जा, तू तुझा भाव आहे म्हणून जा, त्याचा फायदा कर, तुला भावापेक्षा वरचं धर्म. कारण की माझ्याजवळ 50-50 वर्ष आहे ती माणसं आहे ती, पण 50 वर्षापासून ती माणूस कधी हल्ला नाही आणि एकमेकाचा विचार कधी सुटला नाही. कारण समाजाचं नाव लोक घेते ती, पण माणूस घेत नाही. आपण त्या व्यक्तीला विरोध करायचं, पण समाजाला कुठलाच विरोध करायचा नाही. हे राजकारण आज येते जाते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यापासून दर्ग्याला जात होते, पण त्या व्यक्तीकडून असल्यामुळे त्या व्यक्तीला विरोध असते, समाजाला कधीच विरोध नाही. आणि हे संभाजी ब्रिगेड जवळ सगळ्या समाजाची माणसं आहेत. एकच नाही, मुस्लिम समाजचा शहराध्यक्ष आमच्या जिल्हाध्यक्ष आहे, पण आम्ही त्या माणसाला विरोध आहे का? समाजाला विरोध आम्ही करणार नाही. आम्ही व्यक्तीला एखादा युक्ती काढू असला त्या व्यक्तीला काढून टाकायला, आमच्यातला बी एक युक्ती काढू असला की आम्ही काढून टाकतो. कारण का ती माणूस आमचं एकमेकाचं चाललेलं असते आणि एखादं येते बाबा त्याला कशाला बोलवलं. म्हणजे आता प्रत्येक गोष्टी राजकारण चाललंय, हे चाललंय. आज आपण ही मिळून आलेलं आहे, ही इतिहासातलं नाव असल्याने. कारण की ही आता नाही, ज्या टायमाला देश घडवलं ब्रिटिशला लढताना तेव्हा हिंदू कोण लढले का मुस्लिम लढले ही नाही, फक्त वंदे मातरम म्हणले आणि सगळ्या समाजानं लढलेल्या म्हणून ही देश स्वातंत्र्य झालं. सगळ्या समाजानं लढले. ज्या टायमाला मी लढलो ही कधी म्हणले नाही, मी फक्त भारतीय म्हणला, मी ही देशाचाच आहे म्हणला, ते बाहेरच्या देशाला म्हणून सगळं आलं आपल्याला. तुम्हाला रोजाचं आणि रमजान दिनाचं पवित्र ह्याच्यात तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा. व्यवस्थित जावं आणि असंच मिळून मिसळून राहावं एक शुभेच्छा देतो आमच्या शिवशिवच्या ह्याच्या. लगेच कुठलंही कारण या मी आवर्जून सांगतो की मुस्लिम युवकासारखा व्यवसायामध्ये उत्तम कोणीच त्यांचा हात धरू शकत नाही. ते जे मुस्लिम युवकांचे जे गुण आहेत, चिकाटी आहेत,
ते घेण्यासारखी आहे. फक्त आता पण काय केलं, हिंदू मुस्लिम म्हणून आपल्याला भांडण करत सोडलं. आणि ते त्यांची मुलं म्हणजे परदेशात चांगलं शिक्षण घेत आहेत, ते कधी आले का? आता परवाचा विषय, कुठली तर कबर उघडायला त्याला म्हणते. माझं आव्हान आहे त्या देवेंद्र फडणवीसला, ते राणेला, तुमची मुलं बाळ घरदार घेऊन तिथं कबर उघडा, तुमची हिंमत असेल तर. आमची कशाला टाके फिरवता तुम्ही? आम्हाला या गोष्टीमध्ये रस नाही. आम्हाला आमच्या मुलाबाळांचं भविष्य बघायचं आहे, रोजगार, उद्योग याच्याकडे आम्हाला जास्त फोकस करायचा आहे. त्यामुळे असल्या क्षुल्लक गोष्टीकडे आपण कृपया कोणीही तिकडे लक्ष देऊ नये. आपण जसं आधी पूर्वीसारखं आता आम्ही रामनवमी आता येते, रामनवमीमध्ये परत यांचं सुरू होणार आहे अखंड हिंदू राष्ट्र. मी हे सांगतो, कोणाचा बाप आला तरी अखंड हिंदू राष्ट्र होणार नाही. कारण काय सांगतो, हे ना फक्त शिकवलं असतं, हे ना काहीच माहित नसतं. हिंदू राष्ट्रामध्ये सध्या पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, बांगलादेश आहे. यांची राज्यघटना सोडून परत त्यांना एकत्र आणून मग हिंदू राष्ट्र बनवायला गेला, आणि ते कदापि शक्य नाही. त्यामुळे मी काय सांगतो, सगळ्यांनी आपल्या शिक्षणावर, आपल्या करिअरवर आणि मुलांच्या चांगल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं. आणि भारताला सुदृढ सुफलाम असा एक देश बनवू. आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की स्वतंत्र लढ्यामध्ये जेवढं हिंदूंचं त्यामध्ये सहभाग होता, तेवढं मुस्लिम बांधवांचा सुद्धा सहभाग होता, हे आवर्जून सांगतो. आणि जेवढा हक्क हिंदूंचा आहे, तेवढाच हक्क मुस्लिमांचा सुद्धा या भारत देशावर आहे. कारण त्यांच्याकडनं अनेक आपण गोष्टी घेतलेल्या आहोत. अत्तर म्हणा, पान म्हणा, हे सगळं मुस्लिमांची जास्त देणगी आम्ही हिंदू वापरतो, आणि आमचे काही आहेत ते मुस्लिम एकमेकांना वापरतात. त्यामुळे आपण आधी सुद्धा एक होतो आणि पुढे सुद्धा एक राहूयात, असं या इफ्तार पार्टीच्या वतीने मला सांगणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आपण आमच्या संभाजी ब्रिगेडच्या जे जिल्हाध्यक्ष आहेत, संभाजीराजे भोसले यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात आणि दाखवून दिलात की हम सब एक है. आणि असंच आपण हम सब एक आहे म्हणून पुढे भविष्यात काम करूयात. जेव्हा तुमचे काही प्रश्न येतील तेव्हा संभाजी ब्रिगेड तुमच्या पाठीमागे तर तुमच्या सोबत उभं राहील, अशी मी ग्वाही या ठिकाणी देतो. आणि नफरत के इस माहौल में मोहब्बत का पैगाम देता है ये रोजा इफ्तार पार्टी. तर आज या ठिकाणी रोजा इफ्तार पार्टीच्या माध्यमातून आपल्याला मोहब्बतचं या ठिकाणी पैगाम या देशवासियांना आपण दिलेला आहोत. आणि भविष्यात असंच काम आपण एकमेकांच्या सहाय्याने करूया. धन्यवाद. मी जिल्हाध्यक्षांना विनंती करतो, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॅसिंग बाज नेतृत्व आपल्या मयूरवाणीनं सगळ्यांना आपलेशी करणार आहे. संभाजीराजे भोसले यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी बोला. इफ्तार पार्टी ठेवायचं कारण काय आहे की आम्ही सोलापूरमध्ये 8-10 तारखेला गेलो होतो. तिथल्या लोकांसाठी मी काय सांगितलं, महाराष्ट्रातलं वातावरण जे दूषित होत चाललंय ते सोलापूरमध्ये काय भाईचारा आहेच. आपल्या खेडेगावामध्ये काय असं मुस्लिम, मराठा, दलित बांधव जी जातीमध्ये तेढ निर्माण होत आहे, त्यासाठी इथं कुठं तर, आणि इथं आता आपण जी इफ्तार पार्टी ठेवली ती साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पहिल्यांदा फोन केलो, असं करायचं आहे आपल्याला. तर त्यांनी काय म्हणलं की चांगलं काम करताय तुम्ही आणि आम्ही सगळे मिळून येतो असं म्हणल्यानंतर आम्हाला विचारा ही वाटलं. आणि जे महाराष्ट्रातलं वातावरण चालू आहे की आमचं भयाचं बोलणं जातं की आपल्या खेडेगावामध्ये आपलं वातावरण चांगलं झालं पाहिजे, भाईचारा निर्माण झाला पाहिजे, जातीय स्वरूप निर्माण झालं पाहिजे. आता हिचं जी आम्ही करतो, जी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.